Hi, welcome to the first episode of Chaha Ki Coffee by Rasika, बाय दैदिप्य. co-sponsored by रसिका अँड दैदिप्य. कारण आम्हाला कोणी स्पॉन्सर नाही आहे, पण आम्हाला स्पॉन्सर्ड बाय नियर अँड डिअर वन बाय देअर लव्ह अँड अफेक्शन. आणि आमच्या पहिल्या सेक्शनचं नाव आहे या शोच्या फटा पोस्टर निकला हिरो. आणि जसं नाव आहे तसंच आम्हाला खूप ॲप्ट गेस्ट मिळाले आहेत, नन अदर दॅन विकास कोठारी आणि नीता कोठारी. रसिका, ओळख करून दे की कोण आहेत हे. तर विकास कोठारी म्हणजे माझा मामा आणि नीता कोठारी म्हणजे माझी मामी. आणि आज पाडवा स्पेशल म्हणून आज आपण हा स्पेशल एपिसोड करतोय. सो मामा म्हटलं की म्हणजे माझ्यासाठी आता मी थोडीशी इमोशनल होईन, पण अतिशय केअरिंग. आणि सो इज मामी. म्हणजे मामा मामी म्हटलं की अतिशय केअरिंग कपल असं. आणि नेहमी सगळ्यांच्या पाठीशी कधीही कोणता प्रॉब्लेम असला की मामा मामी सदैव राहतीलच. पहिला कॉल मामाला जाईल आणि मामी त्याच्यावरच राहणार. आजी आजोबांकडे इतकं प्रेमाने त्यांनी लक्ष दिलेलं आहे, म्हणजे असं सांगायची गरज नाही आहे. पण आम्हाला कधीच कोणतं टेन्शन नव्हतं. मामा मामी उन्हाळ्याची सुट्टी झाली की आम्ही सगळेजणं मामा मामीकडे असायचो. ऑलमोस्ट आम्ही 12 की 13 जणं फक्त मामा मामींकडे असायचो. आणि मामीच्या चेहऱ्यावर मामा तर आपलाच आहे, मामी पण आपलीच आहे, पण स्टील सगळं करावं तर मामीला लागतं. पण मामीच्या चेहऱ्यावर इतकीशी शिकन नसायची. नेहमी कधी बघा मामी म्हटलं म्हणजे हसरा चेहरा, तुरतुर तुरतुर इकडे तिकडे जाणारी, तुरतुर तुरतुर सगळे कामं करणारी. इनफॅक्ट आत्ताच दिवाळीच्या वेळेला दैदिप्यही म्हणाला की मामी किती कामं करत असते, कधी थकतानाच दिसत नाही. अशी आमची मामी आणि असा आमचा प्रेमळ मामा. सो मामा अतिशय हुशार आणि LIT मधनं त्याने इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि आम्हाला म्हणजे लहानपणापासून अशी स्टोरी माहिती आहे की मामाला फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे टिल 4th इयर त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि 4 वर्ष गोल्ड मेडल मिळालं म्हणून एक स्पेशल गोल्ड मेडल त्याला ऑफर झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मामीनी कौतुकाची गोष्ट म्हणजे अशी की मामीनी तिच्या दोघंही पोरांचं ते सगळं वेल सेटल झाल्यानंतर तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला. आणि त्याच्यातून कौतुकाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या सुनेच्या नावाने तिने अमूज किचन म्हणून तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला. आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तिच्या हाताला चव आहेच. तर त्याच्यामुळे अजून उत्तरोत्तर तिला अजून त्याच्यात प्रगती होणार आहे तिची. आणि एक आठवण सांगायची झाली तर सगळ्यात मोठी भाची मी आहे घरामध्ये. तर जेव्हा मी झाल्यानंतर पहिली जेव्हा होळी आली तेव्हा मामाने माझ्या फोटोशी होळी खेळला होता. ही अशी माझ्यासाठी फार इमोशनल आठवण आहे. आणि मामी म्हटलं म्हणजे थोडीशी फनी आठवण आहे माझ्यासाठी की जेव्हा लग्न ठरवण्यासाठी मामी लोक आले होते आमच्याकडे, तर तेव्हा मी काहीतरी नाहून अशी आलेली होती. आणि मामीची काकू म्हणाली होती हिचे केस ना माधुरी दीक्षित सारखे आहेत. काही संबंध नव्हता, पण त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी मला माधुरी दीक्षित सारखे केस असलेलं असं म्हटलं होतं. एनिवे तेव्हापासून मामा मला MD करतो. धन्यवाद दैदिप्य अँड रसिका. दैदिप्य म्हटलं म्हणजे एक म्हणजे यांनी दोघांनी म्हटलं असेल माझ्या खूप स्टोरीज यांनी ऐकल्या, पण उलट मी सांगणार. यांचे सासरे म्हणजे माझे भाऊजी प्रसन्न मुजुमदार हे नेहमी यांचे गुण गात असे. इनफॅक्ट जेव्हा यांचं लग्न ठरलं होतं तेव्हा त्यांनी स्पेसिफिकली ह्याला दैदिप्यला बोलवलं होतं आणि माझ्याशी भेट करून दिली यांच्या गच्चीवर. अँड स्पेशली ही वॉन्टेड टू मेक शुअर दॅट हिज चॉईस इज राईट चॉईस. ना आय वॉज नो बडी टू रॅटिफाय इट, राईट. बट त्यांचा मान ठेवून मी यांच्याशी भेटलो, बोललो. फारच कर्तृत्ववान आहात आपण. पहिलेही होता आणि आता माझ्या भाऊजी गेल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच गांभीर्याने ते सगळं सांभाळून घेतलं. तर थँक्यू दैदिप्य फॉर दॅट, फॉर डिस्चार्जिंग ड्युटी नॉट ओनली एज जावई पण एक मुलगा म्हणून पण. रसिका कारण घरची, जसं तिने म्हटलं मामा आमचा घरचा, तिला कारण हिच्या काकूनी माधुरी दीक्षित म्हटलं म्हणून मी हिला पसंत केलं. दॅट वॉज अ गुड इनफ ऑफ बटरिंग. सो थँक्यू रसिका फॉर गेटिंग मी अ वाईफ लाईक नीता. ही जशी हसते ती नेहमी हसत राहते, पण सध्याच्या ह्याच्यात मागच्या ह्याच्यात मी हिला बघतोय तिच्या आत्ता जसा हिचा चेहरा दिसतो असा नाही आहे. ही सारखी टेन्शनमध्ये दिसते, कारण तिला वरची खालची म्हणजे माझी बहीण खाली राहते, हे वर राहतात. तिला वरती खाली चिंता असते म्हणून फडफड 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 खाली येते जाते. असेच हसत राहा जसे आत्ता दिसतात. चेहऱ्यावर टेन्शन आणू नका. दॅट्स. आणि ह्यांनी आत्ताच वयाच्या खूप आधी रिटायरमेंट घेतलं आहे. so that he has all that what I could not achieve at the age of 61, so he could take that at 50. हे दुसरं कर्तृत्ववान असायचं उदाहरण आहे. तुला काही म्हणायचं आहे?
माझ्याकरता दोघांची ओळख म्हणजे दोघंही खूप प्रेमळ आणि केअरिंग आहे. थँक्यू सो मच तारीफ केल्याबद्दल. आणि बिलकुल तुमचा हा पॉईंट आम्ही काय म्हणतात मी त्याला लक्षात ठेवेन. गाठ बांधून ठेवू की हसत राहू, टेन्शन नाही घेऊ. सो नाव वी विल मूव टू द फर्स्ट सेक्शन. द फर्स्ट सेक्शन आमचं याचं नाव आहे आधार कार्ड. सो आधार कार्ड म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात येतं की गव्हर्नमेंट आपलं नाव, ॲड्रेस, पत्ता, एज काय काय विचारतं. तर आम्ही थोडं गव्हर्नमेंटच्या पेक्षा जरा जास्त इंटरफिअर करू आणि तुमच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करू. हे आमच्याकरता एक आधार कार्ड राहील. सो रसिका ही सुरुवात करेल आधार कार्डची. तर मामाबद्दल तर मला बऱ्यापैकी माहिती आहे, पण मामीबद्दल विशेष असं माहिती नाही. तर मामी, तुझं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं ह्याच्याबद्दल थोडं सांग. माझं बालपण उज्जैनला गेलं. तिथेच शाळा, कॉलेज, शिक्षण, MSc केलं मी. नंतर 1 वर्ष मी LICमध्ये अच्छा. ॲज अ काय म्हणतात त्याला, ऑफिस असिस्टंट. हां, ऑफिस तसं अच्छा. केलं. त्यानंतर लगेच लग्न ठरलं आणि मामाबरोबर नागोठण्याला पोचले. बरोबर. पण कितव्या वर्षी मामी लग्न ठरलं? ते 20व्या वर्षी माझं लग्न झालं. अच्छा. मामा बालपणाबद्दल? बालपणाबद्दल म्हणजे आम्ही तर माझे वडील रेल्वेत होते म्हणून आम्हाला कॉलनी लाईफ होतं. एकटा भाऊ 3 बहिणींमध्ये असल्यामुळे एक्स्ट्रा रेस्पॉन्सिबिलिटी, आउटसाईड प्रेशर खूप होतं. आम्ही लहानपणी खूप बिमार पडायचो म्हणून सगळ्यांनाच माझ्यामुळे भरपूर हे होतं, टेन्शन होत असायचं. म्हणून माझी आई खूप उपवास वगैरे करायला सुरुवात केली तिने. 8 वर्षानंतर आय बिकेम ऑल राईट. मी तसा हुशार नव्हतो पण प्रेशरमुळे काहीतरी परफॉर्म करत गेलो आणि इतका प्रेशर होता सगळीकडून की करायचंच आहे. लहानपणी आम्हाला ज्या शाळेत आम्ही होतो तिथे गांधीजींची शाळा होती म्हणून आम्हाला सगळं काम स्वतः करायची सवय पडली. स्वावलंबन हे आम्हाला शिकवलं गेलं. तर त्यामुळे लाईफला एक हे झालं. आणि संघाची शिक्षा असल्यामुळे डिसिप्लिनचा दुसरा भाग तिकडून आला. तर एक पर्टिक्युलर वे ऑफ लाईफ मी ठरवलं. कोणावर प्रेशर टाकलं नाही, घरच्यांवर, फॅमिलीवर. पण ज्यांनी माझ्याकडून बघून काहीतरी केलं असेल तर ते माझं भाग्य. या म्हणजे बालपणाच्या आठवणी आहेत. तर मामा, बालपणाच्या आठवणीमध्ये एक महत्त्वाचं असतं की बालपणामध्ये असं काही होतं का की लहानपणी एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची भीती होती की ती गोष्ट असली, तो व्यक्ती, माणूस, सर कोणी असू शकतात किंवा एखादा प्रसंग, असं काही आठवतं आहे का? आत्ता काही आठवतं आहे का? असं काही विशेष असं काही नव्हतं की ज्याच्यामुळे ते असलंच पाहिजे, ते नसलं तर काही होईल असं लक्षात तरी येत. त्यातल्या त्यात काही भीती होत्या की या भीती होत्या की बाबा याची भीती वाटायची? नाही, मला भीती तर लहानपणी पण वाटायची नाही, अजूनही वाटत नाही कोणत्याही गोष्टीची. केली असेल आधी आयुष्यात किंवा नसेल, इफ एनी न्यू आयटम कम्स आय विल ट्राय टू एम्बार्क ऑन इट. सो मला तर तशी भीती कुठल्याही याची वाटत नाही. म्हणजे मला फेल व्हायची भीती कधी वाटलेली नाही. ओके. गोल्ड मेडलिस्टच असल्यामुळे तसं नाही म्हणजे अभ्यासाच्या क्षेत्रात नाही म्हणत मी, पण कुठली चॅलेंजिंग वस्तू असली तरी झेप घ्यायला मी कधी मागे नाही पाहिलं. मामी, तुला लहानपणी कशाची भीती होती का? कुठल्याही गोष्टीची? नाही, तसं काहीच नाही. मी पण अशी बिंदास्त आहे आणि एकटी पण राहू शकते आणि अशी कोणत्याच याची भीती नाही आहे. ओके. माझी एक बहीण आहे, तिला लहानपणी कापसाची भीती वाटायची. तर त्यांना कळायचं नाही की तिला कापसाची का भीती वाटते. मग खूप त्याच्यावर त्यांनी हे केलं की बा काय आहे. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांना कळलं की ती अगदी जेव्हा लहान होती, म्हणजे अगदी तहानी म्हणतात तेव्हापासून, तर तिला काहीतरी आजार होता. तर तिला इंजेक्शन द्यायचे. तर इंजेक्शन द्यायच्या आधी तो कापूस आणायचे आणि ते कापूसाने तिला असं करायचे. तर त्या कापसाची तिच्या ह्याच्यात भीती होती. मग नंतर मग तिला यांना कळल्यावर मग तिचं जे काय म्हणतात एक प्रॉपर काउन्सिलिंग करून मग तिचं काढलं गेलं होतं. तर असे कोणाकोणाला गमतीदार असतात म्हणून ते बालपणाच्या भीतीबद्दल होतं. बरं मामा, आता कोणती अशी गमतीदार काही आठवण आहे लहानपणीशी रिलेटेड तुझ्या? एक तर अशी यातली की म्हणजे मला ॲक्च्युली, कारण जयदीप CA म्हटल्यावर मला त्यावेळेस लहानपणी आमच्या म्हणजे सांगणार जो शाळेत आम्हाला 6वी नंतर एक आत्ताची या शाळेत नसतं त्यावेळेस आम्हाला म्हणजे आर्ट्सच्या ऐवजी होम सायन्स म्हणायचे, मुली घ्यायच्या, कॉमर्स मुलं घ्यायचे आणि एक 3rd सब्जेक्ट होता ड्रॉइंग. ओके. माझी इच्छा होती खूप कॉमर्स घेऊन पुढे जाऊन CA बनायचं. तर त्याचं रिझन असं नव्हतं की मला कॉमर्समध्ये खूप इंटरेस्ट होता. आमच्या फॅमिलीत काहीतरी असं होतं की एक आमचे आजोबा होते, ते CA होते म्हणून त्यांची फॅमिली
अशी एलिट क्लास म्हणायची जाती. आणि दुसरे त्यांचे सख्खे भाऊ जे माझे आजोबा होते, सख्खे आजोबा, त्यांना ते थोडंसं खालचं. तर मला एक चॅलेंज होता की मी बनवून दाखवेन की असं नसतं. पण मला असं माझ्या वडिलांनी समजलं की नाही बेटा, इंजिनियर बनायचं, आणि एकटाच होतं म्हणून चॉईस नव्हती, तर मला ते सोडावं लागलं. आजही इच्छा आहे, आत्ता मी LLB करता ट्राय केलं तर एंट्रन्स एक्झाम देऊ नाही शकलो, पण काही ना काही करायची इच्छा आहे, जे राहिलेलं आहे. अच्छा. आणि मामी, तुझी काही अशी गमतीदार आठवण आहे जी नेहमी असं लक्षात राहते, तुला मधून मधून आठवते असं काही? अशी फारशी आठवण नाही आहे, पण आम्ही पण दोघी म्हणजे जुळ्या बहिणी आहोत. तर आम्ही खूप म्हणजे मस्ती करायचो आणि कधी कधी शाळेत असं ड्रेस एक्सचेंज करायचो. तर मग आम्ही म्हणायचो की माझा घातला तर तुला परत धुवूनच द्यावा लागेल, प्रेस करून द्यावा लागेल. ती अशी एक मजा होती. ओके. पण तू आणि तुझी बहीण एकदम सारख्या दिसायच्या नाही लहानपणी नाही एक्झॅक्टली नाही, की नाही, वेगळ्या आमच्या होत्या? दोघांच्या याच्यात फिजिकमध्ये एकदम ओके फरक आहे ओके आणि इंटरेस्ट पण तसे वेगळे आहे दोघींचे. नाही तर मग ते सारखं दिसलं म्हणजे ना गडबड होते की नाही, पण आम्ही बा अशी ही कोण आणि ही कोण, तशी वाली खूप गंमत असायची नव्हती. ती असं गडबड ते. आमची झाली असते, पण तसं नाही. हो, तुमची झाली असती. अच्छा, आता मामी, अजूनही बालपणातच आहोत आपण. तर एखादं, आता आम्ही ओळखतो नीता मामी किंवा नीता कोठारी, तर लहानपणी पहिले काही काही नावं असतात, असोसिएटेड होतात. पहिले घरचे काही नावं ठेवतात, मग नावं देतात, रादर ठेवत नाही. मग स्कूलमध्ये होतात, मग कॉलेजमध्ये होतात, असं काही. तर असं कुठलं तुला नाव आठवतं का की जे तुला म्हटलं जायचं घरी, जे तुला असं वाटायचं की दिस वॉज व्हेरी फनी, म्हणजे त्यातल्या त्यात, किंवा वेगळं किंवा आवडतं काही पण, तो पण नाव एखादं? नाही, माझं तसं काहीच नाव नव्हतं असं. कारण की लहानपणापासून? नावच मे बी हां. छोटंसं नीता आहे तर आणि त्याच्यामुळे. मी तशी पण म्हणजे अशी शांत होती. माझ्या मैत्रिणी पण अगदी फारशा 2 किंवा 3. जसं रीता माझी तुम्हाला म्हटलं जुळी बहीण आहे, तिचा खूप मोठा सर्कल होता. पण मी अशी शांत, मला अगदी 2-3 मैत्रिणी होत्या त्याच्यातच. पण तेच पाहता आता इतक्या मैत्रिणी मामीला की बस. मामा, तुझं एखादं नाव जे तुला आठवतं? मला सगळे लोक डॉक्टर म्हणायचे. अच्छा. आणि डॉक्टर याच्याकरता म्हणायचे की कारण मी खूप चिकित्सक होतो ओके. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं फेस व्हॅल्यूवर कधी घेत नव्हतो. तर मला प्रत्येक सब्जेक्टचा डॉक्टर असं म्हणून मला मित्र बोलायचे. अच्छा, अरे वा. बाकी नाव काही दुसरं नव्हतं. अच्छा, डॉक्टर म्हणजे पण डॉक्टर म्हणून डॉक्टर. इंजिनियर, केमिकल इंजिनियर. मग आणि लहानपणी असं कोणता सगळ्यात जास्त खेळ तुम्ही दोघंजण खेळलेले आहेत? मामी, तू? मी सायकल खूप चालवली आहे आणि बॅडमिंटन वगैरे, ते आंटी आणि ते काय ते लहानपणीचे त्यांचे खेळ, types. दंडा, अच्छा. सायकल, हे सगळं खूप केलेलं आहे. अच्छा. आणि आणि मामा, तू? आंबे, हे कैऱ्या तोडायचो. अच्छा. तसं पाहतो तुला रीता मावशी होती आणि किरण मावशी पण असं खूप जास्त हां, मोठी नाही, 1.5 वर्ष, त्याच्यामुळे almost तुम्ही 1.5-2 एकाच age वर्षाचा च्या. फरक होता. त्यामुळे पण आम्ही सतत म्हणजे बहिणी, आता जे आहे आमच्या तिघींमध्ये बॉन्डिंग, लहानपणी आम्ही असं खूप म्हणजे भांडायचो पण. अच्छा. मामा, तू कोणत्या खेळात वगैरे होता किंवा तुझा काय फेवरेट गेम होता लहानपणी? मी क्रिकेट खेळत होतो. माझ्याबरोबर दीपक नावाचा एक मित्र जो आज ही इज नो मोर. अच्छा. तर तो आमच्याकडे, तो म्हणजे जबलपूरला राहत असे. सुट्ट्यांमध्ये यायचा आणि तो आम्हाला सगळं गोळा करून शिकवायचा. ही वॉज अ व्हेरी गुड पेस बॉलर. क्रिकेट त्याच्याबरोबर खेळत होतो. मी पेस नव्हतो, मी स्पिन करायचो. पण एवढं काही खास त्यात काही केलं नाही, पण खेळत आम्ही रेग्युलर होतो. त्याशिवाय मी बॅडमिंटन खेळायचो. बॅडमिंटन मी माझ्या कॉलेजला रिप्रेझेंट केलं. अच्छा. अरे वा, मला माहिती नव्हत्या सगळ्या गोष्टी. ओके. आता लहानपणी जे बरेचदा हा म्हणणं जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण कधी कधी तर नक्कीच प्रत्येकाने काही ना काहीतरी घरातनं एखादी गोष्ट सांगितलेली असते की ही करायची नाही. ती आपण न सांगितलं असतं की नाही करायची, आपण तरी आपण करतो. किंवा एखादी गोष्ट हळूचकन, जे म्हणतात लहानपणी चॉकलेट नाही मिळालं, ताई किंवा बाबांच्या याच्यातनं थोडेसे पैसे काढून घेतले, 1 रुपये 2 रुपये किंवा एखादी वस्तू, तर असं काही जे गमतीच आपण म्हणतो चोरी केली किंवा सांगितलं होतं की नाही करायचं, पण अशी गोष्ट केलेली आठवते का मामी तुला? नाही, असं काहीच नाही. म्हणजे एकदम ओबिडियंट, एकदम गुड गर्ल. गुड गर्ल. आणि मामा तू? मी तर म्हणजे गुडपेक्षा बेस्ट बॉय होतो. कारण आई, माझ्यावर इतके रेस्ट्रिक्शन होते, कारण माझी लहानपणी तब्येत जसं मी सांगितलं खराब असायची. तर आईच्या माझ्यावर खूप हे असायचे की तू कुठे बाहेर गेला किती वेळ जातो आहे, तर मला सांगून जावं लागायचं. अर्धा तास म्हणजे फोन नव्हता त्यावेळेस, तर अर्धा तास म्हणजे आय हॅव टू बी देअर 5 मिनिट्स बिफोर दॅट अर्धा तास इलॅप्सेस. तर तीच एक्सपेक्टेशन माझ्या मुलांकडूनही होती, पण टाईम इज चेंज अ लॉट. पण मी कधी असं केलं नाही, कारण जर केलं असतं, एखाद्या वेळेस चुकून जर अडकलोही, म्हणजे सायकल होती खराब झाली
ते यायला पायी ते खेचून आणलं तर मे बी 10 मिनिट्स 15 मिनिट्स लेट झालं असं कधी. तर आई एकदम गेटवर येऊन इकडे तिकडे 10 लोकांना सांगत बसेल की अरे त्याला बघा ह्याला बघा. त्या गोष्टीच्या त्रासामुळे मी नेहमी फॉलो केलं. मी कधी असं ओबिडियंट मोस्ट ओबिडियंट. अच्छा, आता जरासा कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आणि जितकं ऑनेस्टली होऊ शकेल तितकं सांगायचं. आय विल स्टार्ट फ्रॉम कठीण प्रश्न आहे आणि ज्याला तो जास्त कठीण वाटेल अशा व्यक्तीपासून म्हणजे नीता मामीपासून सुरू करू. तर फर्स्ट क्रश नीता मामी तुझा कुठला होता? आता त्याच्या उत्तर द्यायच्या आधी फर्स्ट म्हणजे जरूर नाही कधी आहे, म्हणजे मला जे आठवतं की रसिकाला कधी कोणावर प्रेम नव्हतं, काही प्रेम म्हणण्यापेक्षा फर्स्ट क्रशही नव्हतं, पण तिचा फर्स्ट क्रश जो होता तो म्हणजे राहुल द्रविड, जो तिला 3 कंटिन्युअस रात्री स्वप्नात आलेला होता. तर तसं ॲट द एज ऑफ समथिंग 21-22 जस्ट लग्न ठरलं त्याच्या बस काही दिवसांआधी किंवा महिन्यांआधी. तर ॲट वॉट एव्हर एज असं कधी कुठला असा फर्स्ट क्रश होता? माझं काहीच नव्हतं. नाही, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना प्रेम नाही, पण फर्स्ट क्रश की बा एखादा तो स्टार असू शकतो, गायक असू शकतो, कोणी असू शकतो की बा तो आवडायचा, बस. कधी बोलले नसाल त्याच्यासोबत, जरुरी नाही पण गाणे म्हणून म्हटलं तर सुरेश वाडकरचा आवाज मला खूपच आवडतो, पण तो गायक म्हणून आवडतो. पण फर्स्ट क्रश की बा हा आवडतो बा मला. नाही मला ऍक्च्युली राहुल द्रविड जेव्हा मला कळलं की त्याचं नागपूरवालीशी लग्न झालं मला फार वाईट वाटलं होतं. मला इतका आवडला होता तो. अशा आहे असं तसं कोणी फर्स्ट क्रश? नाही तसं काही. ओके, विकास मामा तुझं? एकच सांगायचंय का? नाही तू हा, किती एकच सांगायचं आहे, फर्स्ट क्रश आहे, नॉट ऑल क्रशेस. तर मला इतके हाय लेवलचे तर नव्हतेच, म्हणजे आय वॉज व्हेरी मच विदिन माय लिमिट्स. माझ्याबरोबर शिकणारी मुलगी होती, रेणू नाव होतं तिचं, ती माझी चांगली मैत्रीण होती. पण पुढे जाऊन आमच्या शाळा वेगळ्या झाल्या, सिटीज वेगळ्या झाल्या. आता 50 वर्षानंतर आम्ही भेटलो. ती इंदोरला असते, तिला घेऊन जाणार आहे भेटवायला. नाही ती सगळ्यांना बघितलंय तिने फोटोमध्ये. मग मामी तू आठवून ठेव, म्हणजे हे करून, म्हणजे मग विकास मामानी भेटवल्यानंतर मग तूही भेटवशील. नाही. बरं मामा, लहानपणीचा असं म्हणजे कोणी मित्र आहे का की ज्याला तुला अजूनही असं म्हणजे की जुना मित्र आहे, बरेच वर्षात भेटलो नाही पण त्याला भेटायची खूप तुला इच्छा आहे, असं कोणी आहे मित्र तुझा, मैत्रीण? आहे, म्हणजे लहानपणा 11th 9th 10th मध्ये जो होता तो मेरिटमध्ये फर्स्ट आला होता. आणि गंमत सांगतो, त्याला तशी मी टचमध्ये आहे ऑन व्हॉट्सॲप, बट आय हॅव नॉट मेट हिम. ही इज डायवोर्स्ड बाय हिज वाईफ बिकॉज ही इज इन IT अँड ही इज रिच्ड. ही इज फ्रॉम बीच. अच्छा. तर त्याचं काय झालं होतं की ही वॉज फर्स्ट इन मेरिट आणि त्यांनी मॅथ्सच्या पेपरमध्ये तो माझ्या मागे बसला होता आणि त्यांनी मॅथ्सच्या पेपरमध्ये बोर्डाच्या 10वीच्या त्यांनी म्हटलं की दिस क्वेश्चन इज रॉंग असं म्हटलं. तर जी इन्व्हिजिलेटर होती ती बाई मला पर्सनली ओळखायची, म्हणजे फॅमिली याच्यामध्ये. तर तिला हे माहीत नव्हतं की हा मुलगा खूप हुशार आहे जो म्हणतो आहे. तो पण मी त्या प्रश्नापर्यंत पोचलोच नव्हतो, पण शी बिलीव्ड दॅट आय एम व्हेरी इंटेलिजंट. तिला असं वाटायचं. तर त्यांनी म्हटलं मॅडम हे क्वेश्चन गलत आहे. ती म्हणजे रुको पहिले उससे कन्फर्म करून घे. शी केम टू मी. म्हटलं कोणी विचारलं? म्हणजे त्यांनी विचारलं चूक आहे, गो अहेड. तर म्हणजे अँड देन ही वॉज अ फर्स्ट इन बोर्ड. आय वॉज नॉट. तो कुठे राहतो? तो आता दिल्लीला आहे. हां, ओके, म्हणजे भेटता येईल. तर मामी तुझं असे कोणी मित्र मैत्रीण लहानपणचं की ज्याला इच्छा आहे तुला खूप, तोच प्रश्न म्हणजे? नाही असं कोणी. माझं मी म्हटलं ना, माझ्या इतक्या अगदी लिमिटेड, म्हणजे अगदी 2 किंवा 3 मैत्रिणी, आणि नंतर लग्न झाल्यानंतर असं कोणाशीच काही संबंध आलाच नाही. आता बालपणातनं आपण थोडंसं सध्याचं आणि त्याच्या आधीचंही, म्हणजे मे बी 30 years बॅक, पण लहानपणातनं बाहेर निघून. सो मामी, जेव्हा मामाला तू पहिल्यांदा भेटलीस लग्नाच्यासाठी, त्यावेळेला तुझे पहिले इम्प्रेशन काय होतं मामाला बघून? मनात एक भीती तर होती, म्हणजे आणि पहिलंच स्थळ होतं, त्यामुळे असं काही अनुभव पण नव्हता की मी कोणाला म्हणजे कोणाशी भेटली आहे, बोलली आहे. पण मग काय मामाला बघून काय वाटलं होतं तुला? भीती तर सुटली मग एकदम बघून की वा, हो ना म्हणजे हे असं सगळं सांगतो आता आम्हाला. हा, मी नागपूरच्या तुमच्याच जुन्या रामदास पेठवाल्या घरात भेटलो होतो. आमच्या बेडरूम मध्ये तुम्ही बोलत होते. हो, नंतर आणि मग यांचं रात्री किंवा दुसऱ्या नेक्स्ट डे यांचं होकार आला. मग
नाही ते सगळं ठीक आहे. ते तर झालं. मामाला पाहून काय Impression वाटलं काय होतं? काय वाटलं? हो, छान वाटलं होतं एकदम. छान मध्ये काय म्हणजे बघून असं वाटलं की अरे बाबा खूप हँडसम आहे हो ना, किंवा एकदम खूप इंटेलिजंट. हा, हो, ते इंटेलिजंट तर नंतर कळलं, पण चेहऱ्यावर हां. मामा एकदम तुला मला तर झटका बसला होता, नॉट बिकॉज ऑफ वॉट शी वॉज. माझं एक म्हणजे एक ह्यांच्याच ओळखीची मुलगी होती जबलपूरची. ती त्यांच्याकडून प्रपोज केलेली गेली होती आणि तिला आम्ही होकार दिला होता. अच्छा. आणि ते ह्याच्याकरता तिकडेही आले, ते आमच्या घरी उदयपूरला साखरपुडा सगळे जमले होते. पण त्या मुलीनं आमच्या घरी येऊन असं म्हटलं यांच्याकडे फ्रीज नाही आहे, टी व्ही नाही आहे, तर इथे लग्न मी करणार नाही. तर म्हणलं ठीक आहे, इट्स ओके. तर ती मुलगी समहाव एका फर्स्ट ग्लान्समध्ये जे बघतो ना ती अशीच दिसायची. अगदी. तर मला काय वाटलं हे काय मूर्खपणा चालू आहे का, आत्ता ती नाही म्हणून गेली परत समोर आली. दॅट वॉज माय फर्स्ट इम्प्रेशन. माझला पण सेम वाटलं होतं जेव्हा मी मामीला पाहिलं होतं. तर तसं होतं. आणि ह्यांचे वडील ज्योतिष होते, तर हिची जी वेळ आली ती ओके त्या वेळेप्रमाणे त्यांना पत्रिकेमध्ये एक डाऊट होता. तर त्यांनी आम्हाला दोघांनाही असं होतं की हिला कधी बघतो अँड देन वी एन्श्युअर दॅट दॅट पत्रिका बिलॉंग्स टू हर. तर ते काहीतरी 2-3 मिनिटाच्या डिफरन्समध्ये शारीरिक ही चेंज होत होते. आणि बोलण्याची म्हणजे ही तिची बहीण खूप बोलते, ही खूप कमी बोलते. तर त्या 3-3.5 मिनिटात जे काही चेंज होणार होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं एक तर अशी असेल की ही शरीराने खूप अशी ही नाही असणार आणि खूप कमी बोलणारी असेल आणि रंगाने एकदम गोरी नसेल, आणि दुसरी एकदम गोरी असेल अशी ही असेल आणि खूप बडबड करत असेल. ओके. हे दोन्ही डिसिमिलर ट्विन्स होते. म्हणून जेव्हा हिला पाहिलं तर मग त्यांनी म्हटलं अच्छा ही पत्रिका बिलॉंग्स टू हर. देन ही इमिडिएटली लुक फॉर सम मोर डिटेल्स. दॅट्स वाय शी सेड ना की नेक्स्ट डे आम्ही कन्फर्म केलं. तर ती पत्रिका कन्फर्म करून आम्ही थोडा टाईम घेतला. पण मग मामी आणि मामा दोघांनाही की असं का झालं तुझी बहीण आणि तू जुळ्या बहिणी की तुझं प्रपोजल विकास मामा करता झालं आणि तिचं नाही, म्हणजे तिचं आधी लग्न होऊन गेलं होतं की तिचं आधी लग्न ठरलं तिचं होतं? लग्न माझ्यानंतर 3 वर्षांनी झालं. मग असं का झालं की पहिले तुझं म्हणजे तुझंच प्रपोजल गेलं हा विकास प्रश्न मलाही मामाला, आत्ताच सुचला actually. तिचं का नाही? मला वाटतं या लोकांनी म्हटलं असेल आम्हाला सायन्स साईडची वगैरे हवी आहे, मे बी असं काही असेल तर. हां. म्हणजे होऊ असं काही शकतं होतं का असं. विकास मामा असं काही? मला तर तेही नाही माहीत. हे म्हणजे की शेअर लक होतं किंवा मग तिचं 3 वर्षांनी हां. झालं की तिचं म्हणणं होतं नाही आता मी नाही करणार लग्न. मला असं फारसं आठवत नाही, पण तरी मला असं लक्षात आहे की मी थोडंसं एक बॅकग्राऊंड देतो. हिची मोठी बहीण आहे, तिचं प्रपोजल पहिले आलं होतं माझ्याकरता, पण दॅट टाईम आय जस्ट जॉईन द जॉब. तर माझ्या वडिलांनी सविस्तर पत्र लिहिलं होतं की बाई मुलगा आत्ता नोकरीला लागला तर लग्न बिग्नाचा विचार नाही आहे, तर तुम्ही फ्री आहात, तुम्हाला अजून पुढे करायचं करा, जर तोपर्यंत नाही झालं तर आपण बघूया. पण ह्यांची फॅमिली आम्हाला माहीत होती. मग तिचं लग्न झालं वगैरे सगळं झालं. मग हे दोन्ही मुली लग्नाचे आणि कोणी एकाचं सांगितलं नाही. तर मी आईवडिलांना म्हटलं, कारण हे जबलपूर प्रकरण झालेलं होतं, म्हटलं तुम्ही उज्जैनला तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही घ्या. तर बहुतेक हिलाच आणलं होतं आणि ही पसंत पडली. त्या असं दोघांचं असं नव्हतं की नाही असं नाही, मी तसं नाही म्हणत आहे. ही एकटीच आली आणि ही पसंत पडली. तर असं नाही विचारलं की तुम्हाला दुसरी पण मुलगी का, त्यांनाही माहिती आहे जुळ्या मुली, म्हणजे असं चॉईस नाही विचारलं. ही आली, पसंत पडली, त्यांनी म्हटलं आम्हाला पसंत आहे. देन वेन ही कन्फर्म देन वी कॉल्ड हर टू ना. म्हणजे रबने बना दी जोडी. हां, रबने बना दी जोडी. अच्छा, पसंत पडली, लग्न झालं. तर लग्नातली एखादी गमतीदार गोष्ट आठवते का? मला भरपूर आहे. एखादी एक तर आमची म्हणजे ह्यांचे वडील असिस्टंट रजिस्ट्रार होते त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांची फॉलोईंग खूप होती, म्हणजे ओळखीचे लोक खूप होते. तर तिथे रिसेप्शन लग्नाच्या आधी असते. तर आम्ही दोघं बसले राहिलो झुल्यावर, लोक येत गेले 11 साडे 11 झाले. 11:30ला जेव्हा ते संपलं तर आम्हाला दोघांनाच मला नाही, आम्हाला दोघांना आणि हिच्या वडिलांना जेवायला काही नव्हतं. अच्छा. सगळं संपून गेलं होतं. हां, म्हणजे सांगायचं होतं की 10 पदार्थ केले असतील तर 2-3 असतील असं. तसं आम्ही जेवण केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी तर अजून मजा आला. सगळ्यात मोठी मजा आमच्या लग्नाची अशी की आमची वरात आली उदयपूरहून. वरात म्हणजे काय, मी, माझे वडील, आई अँड म्हणजे काका होते आणि मामा वगैरे असे 6-7-10-12 लोक आम्ही होतो. आम्ही निघालो त्या दिवशी उदयपूरला. कर्फ्यू लागला तर आम्ही कसे तसे
रेल्वेची गाडी घेऊन असे पोचलो आणि आलो. आम्ही आलो तर आमची गाडी 10 मिनटं आधी आली. ह्यांच्या घरच्यांनी लोकांनी सगळ्यांनी म्हणजे माझे शाले वगैरे सगळ्यांनी विचारून ठेवलं गाडी किती वाजताची. ते म्हटलं असं 10 वाजता येईल. आमची गाडी 9:45 आली. बाहेर उतरलो कोणी दिसलं नाही. ओके, तर आम्ही चालायला लागलो. ती थोडी वेट करेन कोणी येईल आम्हाला घ्यायला असं. तर मग आम्ही त्यांना चिडवायचो की बाबा, ते आम्हाला चिडवायला लागतो तुम्हाला इतकी घाई झाली आमच्याकडे थांबला नाही. म्हणजे अशी घाई नाही. आता आम्ही पोहोचलो. आता हे काय फॉर्मॅलिटी कोणी घ्यायला आला की नाही आला. आम्ही पण उज्जैनचे आम्हालाही माहिती आहे. That was something like that. Another, just one point I'll add, that day was the day when Iraq-Iran war started. सद्दाम हुसेन तर मला एक धक्का बसला की अजून लग्न झालंच नाही, वॉर सुरू झालं. म्हणजे दोघांनी लग्न करून वॉर सुरू केलं तिकडे. असं वाटलं मला. दिस इज इंडिकेशन ना, म्हणतात ना इंडिकेशन मिळतात पहिले. सो व्हॉट्स युअर फेवरेट मेमरी टुगेदर? अशी One is here, one is in US. मेमरी इज अ प्रोडक्ट. Product is also a memory. नाही, याच्याशिवाय काही एखादी मेमरी तुम्ही कुठे गेले होते दोघांची मिळून त्यातल्या, म्हणजे पटकन असं विचारलं वेगवेगळे असेल तर कुठलं वाटतं? Many, I mean, like many small ones also, but okay. Good companion. So whatever time we have spent together elsewhere also, it's good. Good to remember, not to forget. Yeah. मेमरीवरनं असा कुठली मूवी आहेत, आय अज्युम की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन कधी पिक्चर बघितले असतील, तर असं कुठलं पटकन विचारलं तर कुठलं असं वाटतं की ही मूवी होती जी आम्हा दोघांनाही आवडली होती, असं पटकन कुठलं येतं का डोक्यात? ही एक आहे ना हसण्या खेळण्याची, काय नाव होतं ती ग, हा कोण रे, लंबू, हेराफेरी नाही की त्याचे 2-3 सिक्वेल्स आले ना, ती हेराफेरी 1, हेराफेरी 2, अक्षय कुमार, परेश रावल, जी काय ती हेराफेरी अशी. आणि मराठीतले 1-2. मराठी पण आम्ही पाहिल्या बरीच. अच्छा, आता फेवरेट मूवी, फेवरेट मेमरी याच्यावरनं तुमच्या दोघांचं आत्ताच्या याला दोघांचं मिळून असं गोल एक आहे का? कुठलं एक गोल, वन गोल ड्रीम, जे काय तुम्हाला गोल ड्रीम तुमचं, किंवा आता पुढे याच्यामध्ये हे एक करायचं आहे आपल्या दोघांना मिळून, देर मट बी मेनी बट एक कुठलं असेल? मला आता फिरायची फार आवड आहे, त्यामुळे आता याच्यानंतर सगळे एक जसं जसं वेळ मिळेल किंवा परिस्थिती म्हणजे हे असेल तसं फिरता येईल तसं फिरूया असं. मामा तुला असं काय मामी बरोबर करायचं? तिची इच्छा पूर्ण करायची. Because she has done a lot for us, so it's my pay time. नाही So नाही whatever असं she'll नाही, say. पण तरी माझी म्हणजे फिरायची मला आवड आहे त्यामुळे. नाही तर मलाही माहिती आहे ना की म्हणजे सततच इतके पाहुणे असायचे आजोबा, म्हणजे मोठे कोणी असलं की मग येणार जाणारे भरपूर असतात. तर किती म्हणजे मी तर बघून बघूनच मी कधी फोन करा किंवा आईशी बोला तर कळायचं आज हे आलेले असतात. म्हटलं थकत कशी नाही ती. याच्या विरुद्ध मी सांगतो, आमचे वडील संघाचे राईट. आम्ही नागोठण्याला असताना आमचे वडील आमच्याबरोबर कधी जेवायला जास्त ते ही वॉज नेवर इन फेवर ऑफ गोईंग अँड ईट आउटसाईड. तर एखाद दिवशी ते तयार झाले, चला आज आई खूप मागे लागायची, तर सोमिल लहान होता, त्या रेस्टॉरंटला हा काय झुला हॉटेल म्हणायचं ना, तिथे झुला वगैरे म्हणजे हे असतील तर त्याला आवडायचं, ते छान होतं ते रेस्टॉरंट. त्या म्हटलं ह्याला जायचं, तर आईनी त्यांना म्हणतात चला. आम्ही सगळे तयार होतो. तेवढ्यात एक आमचे प्रचारक आले आणि ते म्हणाले मी इथेच जेवणार आता, बरोबर. तर आता म्हणजे हिला सगळे तयार बसलेले, तर मला फरक नाही पडला, वडिलांना फरक नाही पडला, पण ॲक्च्युली ह्यांना पडला की जाता जाता परत सगळे कपडे चेंज करा, स्वयंपाक करा, त्यांचाच नाही आमचाही करा, कारण ते आता कधी जातील कधी बसतील, तर असं तर नाही की आम्ही जुला हॉटेलमध्ये नंतर जाऊ. तर असे प्रसंग आले हिच्यात. शी इज मॅनेज वेल. सो आता एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला दोघांना नेहमी करावीशी वाटते, मे बी मला वाटतं आत्ता मामीने म्हटलं फिरायचं आहे, अदर दॅन दॅट असं काही? मला सोशल सर्व्हिसमध्ये खूप इंटरेस्ट आहे अँड शी जॉईन्स मी इक्वली. हां, म्हणजे त्यांनी कधी सुरू असं केलं तर मी पण त्यांना साथ देईन. बिलकुल. अशी कोणती स्वीट गोष्ट आहे जी मामाने तुझ्यासाठी केली आहे आणि तू म्हणजे मामीने तुझ्यासाठी अशी काय केली आहे की तुला अशी जी आठवते, एकदम म्हटलं की काय असं आठवतं की जी माझी लग्नाकरता जी मेन कंडिशन होती, कंडिशन म्हणजे काय, ही जॉब केलं असतं हिनी, पण मला त्यावेळेस माहिती होती की आईवडील आहे तर त्यांना बघायला कोणीतरी पाहिजे, आणि तिने म्हटलं की मी बघीन. तर स्वीटेस्ट थिंग इज दॅट शी हॅज डन इट मोर दॅन वन कॅन एक्सपेक्ट.
मामी आणि माझी ही होती की मामानी म्हटलं होतं लग्नाचे 25 वर्ष कंप्लीट झाले की मी तुला व्हेनिसला घेऊन जाईन. अरे वा. तर आमचा युरोप टूर झाला तेव्हा मी तिकडे पण त्या टूर याच्यामध्ये सगळ्यांचं चाललं होतं ना, कोणाकोणाचे काय मेमरीज. तर म्हटलं हे त्यांनी मला तेव्हा एकदा प्रॉमिस केलं होतं आणि ते कम्प्लीट झालं. अरे वा. ग्रेट ग्रेट. त्यांच्या करता कुठली गोष्ट आहे जी खूप साधीशी असू शकते, जी रोज होते किंवा वन्स इन अ वाईल होते, पण जी गोष्ट दुसऱ्यांनी केली म्हणजे विकास मामानी केलं की तुला खूप आवडतं, किंवा नीता मामी करते तुला खूप आवडतं विकास मामा, अशी कुठली गोष्ट आहे जे मे नॉट गिव्ह द म्हणजे खूप आनंद होतो पण आवडतं, छान वाटतं, ती एक गोष्ट केली कुठली असेल एकमेकांची? नाही, मला तर असं घरात असं कोणी आलं की यांची मला भरपूर मदत मिळते. अच्छा. त्यामुळे म्हणजे काम वाटलं पण जातं आणि ते एकदम असे प्रेमाने यांनी करतात तर छान वाटतं. एन्थोनी एकदम. हां. आणि मामा मामीची अशी कोणती चांगली गोष्ट आहे जी ती करते तू तुला खूप आवडतं, तू अप्रिशिएट म्हणजे करतो? आत्ताही करते. हसणं. सो स्वीट. ओके. आता अशी कोणती डिश आहे जी बेस्ट डिश असं वाटतं की तू ती एकदम बेस्ट करतेस, तसं तू सगळं चांगलं करते, नाही. पण तुझी फेवरेट अशी डिश जी तुला असं वाटतं की हां ही तर एकदम आपली मस्तच बनते अशी? कठीण आहे प्रश्न तसा. अशी एखादी एकदम सिग्नेचर डिश म्हणू शकतो हां, असं. सिग्नेचर डिश असं. असं एक नाही सांगता येणार एकदम. मला असं आठवतं आहे ह्यांचं लग्न झाल्यानंतर मी यांच्याकडे गेली होती, मी आणि बकू, आणि आम्हाला घ्यायला आलं तर मामीने पिठलं केलं होतं. हो. आता मामी आणि म्हणजे पिठलं केलं होतं, गरम गरम पिठलं, थकून आलं म्हणजे आम्ही तर लहान होतो, पण गरम गरम पिठलं खायला मिळालं होतं कारण की आजी आजोबांबरोबर मुंबईला आम्ही आलो. मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला घ्यायला आले होते आणि तेव्हा तर तुम्हाला माहिती नव्हतं मी आणि बकूचं पण लटांबर येत आहे पण त्यांच्यावर. मग त्याच्यानं मामीने पिठलं केलं होतं. आता मला पिठलं खूप आवडलं, तर ते पिठलं ना त्याच्यात गोळे गोळे जमले होते. तर मामा ना मला मस्का पाव चिडवायचा कारण की मी मामीच्या पिठल्याचं खूप तारीफ केली होती आणि अकॉर्डिंग टू हिम ते ओके झालं होतं करून. सो म्हणजे तो तसं गमतीचा पार्ट आहे. पण अशी कोणती तरी सिग्नेचर डिश आहे? असं मला नाही सांगता येत असं. ती पहिले पुलाव वॉज अ सिग्नेचर डिश फॉर हर. हो, तो तिरंगा पुलाव. ऑल सॉर्ट्स ऑफ पुलाव. हां हां. बट शी हां, इज असं नो म्हणू शकता. हां, भाताचे सगळे प्रकार माझे छानच होतं. आणि माझ्यानुसार तर तुझा नाचणीचा लाडू तर अमेझिंग व्हायचा. आणि मामा तुझी डिश तू असं बनवतो? मला काहीच करता येत नाही. श्रीखंड बनवतो मी अधूनमधून. ओके. आता या करंट फेज ऑफ लाईफ तुमच्या कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते आहे, म्हणजे सध्याच्या परिस्थितीत काय करायला आवडतंय, काय असं तुम्ही अप्रिशिएट करताय या स्टेजमध्ये तुमच्या? करंट फेज ऑफ लाईफ. आता मला माझी फार इच्छा होती की मी माझं असं किचन सुरू करू, क्लाउड किचन. तर त्याच्यात मला खूप आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन होतं की माझी पुष्कळ वर्षाची अशी इच्छा होती असंच की मला असं खूप मोठं प्रोफेशन याच्यात नव्हतं करायचं, पण मला माझा आनंद मिळतो त्याच्यात करण्याने. ग्रेट. मामा? म्हणजे मला काय स्वतःबद्दल नाही, ओव्हरऑल करंट फेज ऑफ लाईफमध्ये व्हॉट गिव्स यू हॅपीनेस? you come to know your own value when you are not there and when you are there all the time. So sometimes it's painful for others, कारण मी थोडा एक पर्टिक्युलर माझ्या आपल्या कंडिशन्स असतात, पण देन आय हेल्प हर टू अकम्प्लिश हर विशेस. आणि मी सतत मला खाली बसता येत नाही रिकामं म्हणजे, तर दे गिव्ह मी लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू वर्क. ओके. अच्छा, जसं आता मामीनी सांगितलं की तिला हे करायचं होतं, क्लाउड किचन और किचन फूड हे करायचं होतं. अदर दॅन दॅट मामी, अशी कुठली गोष्ट आहे जी तुला वाटते की तुला आजपर्यंतच्या लाईफमध्ये खूप मेहनत करावी लागली टू अचीव सर्टन थिंग्स? काही गोष्टी असतात ज्या आपण नॉर्मली करून होऊन जातात, पण एखादी गोष्ट असते प्रत्येकाच्या ह्याच्यात की मेहनत करावी लागते, खूप मेहनत करून मग ती होते. कुठली तुम्हा दोघांमधनं टू स्टार्ट ऑफ विथ मामी, कुठली गोष्ट वाटते? मे बी कुठलं शाळेची एक्झाम, सब्जेक्ट, एखादा नातेवाईकाला हे करणं, म्हणजे इट कॅन बी एनिथिंग. नाही, तसं मला कधीच नाही वाटलं, कारण आम्हाला तसंही दोघांना फार आवडतं कोणी आलं तर छानच वाटतं. त्यामुळे असं कधी मनात आलंच नाही की अरे हे आले किंवा आता करावं लागेल असं टाईप. मलाही कधी असं म्हणजे आयुष्यात असं कधी नाही वाटलं की आय हॅड टू वर्क अ लॉट टू अचीव समथिंग.
ओके. Maybe my luck was good, whatever. म्हणजे माझ्या ॲम्बिशन एवढं हाय नव्हतं की म्हणजे जसं की हिची इच्छा होती स्वतःचं घर म्हणजे वेगळं असं लाईक युअर्स इंडिपेंडंट हाऊस. आय नेवर वॉन्टेड दॅट. ओके, सो आय नेवर स्ट्रगल्ड फॉर इट, नॉट इवन इन माय थॉट्स. तर मला अपॉर्च्युनिटीज भरपूर होत्या पण आय नेवर बिकॉज मॅनेजिंग दॅट इट सेल्फ इज अ बिग थिंग लेटर ऑन. जर आय डोंट, मला असं नव्हतं वाटत की मी त्या रिस्पॉन्सिबिलिटी गेलं पाहिजे. ओके. आता असं कोणी व्यक्ती आहे का ज्यांच्यावर तुम्हाला दोघांना म्हणजे सेपरेटली की एक एक दिवस घालवायला आवडेल, एन्जॉय कराल तुम्ही, की म्हणजे असं कोणती पर्सनॅलिटी आहे किंवा तुमचे फ्रेंड आहे किंवा असं कोणी की ज्यांच्यावर तुम्ही युजली आपण नाही करत पण एक दिवस त्यांच्यावर घालवायला आवडेल तुला? असं नाही, असं नाही. मला अपॉर्च्युनिटी मिळाली विच इज नॉट फिजिबल नाव. आय वुड लाईक टू स्पेंड not just one day, many days with Prasanna Mazumdar, which I don't think is possible now, but he was a lovable person. ओके. लग्न होऊन किती वर्ष झाली असतील तुम्हाला? मला हां, 91 पासून 91 म्हणजे 34. 34-35 इयर्स. सो काही कपल्स राहतात, काही कपल्स हॅपीली राहतात, तर बरेचसे कपल्स राहूच नाही शकत. तर तुमच्या दोघांनुसार व्हॉट इज दॅट सिक्रेट ऑफ स्टेईंग हॅपीली टुगेदर? I'll say happily together is something because दोन भांड्या जवळ राहतील तर आवाज करतील. So happily is again a subjective term. I'm not sure whether she has been happy with me all through 34 years. We've been together because I'm a strong supporter of marriage institution. So that आपल्याला शिकवते भरपूर ॲडजस्टमेंट करणं आणि एक दुसऱ्याची रेस्पेक्ट करणं किंवा स्पेस देणं. करू शकतो की नाही माहीत नाही पण ॲटलीस्ट अपॉर्च्युनिटी. टॉपमोस्ट थिंग इन युअर बकेट लिस्ट ॲज ऑफ नाव, आता सध्याचं जे आहे? माझ्या मते मी बकेट लिस्ट ठेवत नाही. ॲज इट कम्स, म्हणजे इन्स्टंट इम्प्रॉम्प्ट्यू डिसिजन्स. ओके, कारण आपण कधीतरी आपल्या स्वतःला डेफिनेशन दिली तर देन यू वी वर्क फॉर इट. मी स्वतःला बांधून कधी ठेवलेलं नाही. तर मी कसं करतो, हिने म्हटलं जायचं आहे निघा, तर आता आम्ही जसं पहिले प्लॅन केलं तसं आमचं जमत नाही. कसं एका झोनमध्ये जाऊन साऊथ झोनमध्ये किंवा नॉर्थ झोन जाऊन 1-2-3 महिने राहायचे, तिकडे सगळं स्थळ बघायचं, तिथलंच राहायचं, तसंच करायचं. मे बी इट विल हॅपन मे बी फ्यू इयर्स डाऊन द लाईन, बट दॅट्स टुगेदर वी हॅव थॉट ऑफ. बट आत्ता इमिडिएट असं नाही की इथे जायचंच तिथे जायचंच हे करायचंच नाही. आय डोंट नो अबाउट हर. नाही तसं माझं काही नाही. पण पण आता मानसरोवरचे आमचं दोघांचंच हे होतं ड्रीम, ते झालं कम्प्लीट. आणि एक दुसरं गोव्याचं मला नवरात्रीत जायची खूप इच्छा होती, आताची ते पण मिळालं, त्यामुळे छान झालं. ओव्हरऑल तुम्ही 60 आहात. सो व्हॉट इज द बिगेस्ट लाईफ लेसन दॅट यू वुड से, वन बिगेस्ट लाईफ लेसन दॅट यू हॅव लर्न इंडिव्हिज्युअली? काय वाटतं? There are many. I mean, broadly I'll say that you have to change ahead of times. Okay. Because change is inevitable. So you have to, condition yourself much ahead of times. Then you can have more enjoyable life. I do change, but then when it is necessary. एक सल्ला द्यायचा आहे, याच्यानंतर तुला काहीही त्यांना सल्ला देता येणार नाही. एकच सल्ला द्यायचा आहे. काय सल्ला देशील विपुल आणि सौमिलला? सकाळी लवकर उठा. हां, म्हणजे आपली लाईफस्टाईल सुधारायला पाहिजे. आता जसं हे लोकांचं आज सध्या म्हणजे नोकरीनी म्हणा, या सौमिलचं याच्या फिल्म डायरेक्शन लाईनमध्ये, तर त्याचे वेळा अशा असतात, त्यामुळे त्यांच्या झोपायच्या वेळा 2 आणि 3 वाजता झोपतात. सकाळी उशिरा उठणं, आता म्हणजे व्यवस्थित जगलं पाहिजे म्हणजे. आणि अजून एक तुझं स्वतःच आहे ना, बेटर लेट दॅन नेव्हर. तू उशिरा का होईना तुझा बिझनेस सुरू केला आणि तुला किती सॅटिस्फॅक्शन मिळतंय त्याचं. ते आहे, ते नक्कीच. सो नाव सेक्शन 3 आमचा ऑर 2 वॉट एव्हर हा सुरू करतो आहे. सो याचं आम्ही नाव ठेवलं आहे की स्पीड थ्रिल्स बट किल्स. नावावरनंच काही रॅपिड फायर क्वेश्चन आन्सर आहे. तर आम्ही
प्रश्न विचारू, काही ऑप्शन्स देऊ, तुम्हाला पटापटा लेट अस से कधी मामा कधी मामी, तुला पटपण त्यातनं एक चूज करावं लागेल. सो एक 15-20 प्रश्न आहे. कुठला कलर मामा तुला आवडतो अमंग्स व्हाईट, पिंक, येलो, रेड, ग्रीन? ब्लू. नन ऑफ देम. नन ऑफ देम. मामी तुला व्हाईट, पिंक, येलो, रेड, ग्रीन? नाही, कोणतंच नाही. मला ब्लू आवडतं. ओके, Blue. दोघांचाही ब्लू. टी, कॉफी, सरबत? कॉफी. टी. ओके. लवकर उठणं की उशिरा उठणं मामी? लवकर उठणं. मामा? सेम. मामासाठीच प्रश्न आहे. क्लीन शेवन और बेअर्ड असलेला लुक? जोपर्यंत बेड ब्लॅक आहे, फुल बेड, अँड नाव देन हाफ बेड. मामी ओके. तुला मामाचा कोणता आवडतो? हां, मग मामाचा त्याचे तुला सांग. कुठला आवडतं? क्लीन शेव की? क्लीन शेव. ये मामा, विंटर, समर की रेनी सीजन? रेनी. मामी, विंटर, Winter. समर की? विंटर. ओके. लिहायला कोणतं आवडतं? इंग्लिश, मराठी, हिंदी? हिंदी आणि इंग्लिश. मला जास्त लिहायचं आवड नाहीच आहे. हां, पण म्हणजे तरी काय लिहायला इझी जाईल तुला? हिंदी. ओके. फिरायचं झालं तर बीच, माउंटन की एखादं विलेज? मामा? विलेज. माउंटेन. अच्छा. फेवरेट टाइमपास? बुक्स, सॉन्ग, मूवी, गार्डनिंग? मामी? सॉन्ग. मामा? गार्डनिंग. अच्छा. आणि मला उलटं वाटलं होतं बरं की मामी गार्डनिंग म्हणजे म्हणाले. आवडतं मला, पण हां. गाणे ऐकायला म्हणजे खूप हिला आवडतं. गार्डन ठेवायला आवडतं, त्याचं काम मी करतो. हां, असं नाहीये, पण मला गाणे ऐकायला फार आवडतं. म्हणजे कारण मी की जर गाणं ऐकत किचनमध्ये नसेल काम करत गार्डनिंग मला असेल, करावं लागतं. तर मग गाणे असे लावून करायला माझा आवडतं. टाइमपास हां. करू शकते. ओके. मामा, व्हॉट इरिटेट्स मोस्ट, लाऊड म्युझिक की फ्लॅश? लाऊड म्युझिक. मामी? लाऊड तर मलाही नाही आवडत. आवडता फेस्टिवल? गणपती, होळी, दिवाळी? गणपती. मलाही आवडतं जास्त, म्हणजे दिवाळी पण खूप हां. आवडते, पण गणपती जास्त. अच्छा. फूड खायला हॉट, वॉर्म की कोल्ड? वा. मला पण. जर कम्युनिकेट करायचं आहे तर व्हॉट्सॲपच्या थ्रू कम्युनिकेट करायला आवडतं की कॉलच्या थ्रू? मी कॉल थ्रू प्रिफर करतो, जस्ट टू कम्युनिकेट इट करेक्टली. ट्रू. मी मेसेज करते पहिले, पण जर नाही त्याच्यावर रिस्पॉन्स असला तर मग कॉल करते. बरं. ओके. मामी, जेवणामध्ये गोड की तिखट जेवण? दोन्हीच बरोबरीने यावं, म्हणजे खूप गोड पण नाही, जास्त खाऊ शकत, बॅलन्स दोन्ही हवं. मामाला? मला थोडं गोडसर असेल तर जास्त आवडेल. ग्रेट. मूवीज कोणत्या जास्त आवडतात? रोमॅन्टिक, सस्पेन्स की असं फनी मूवीज? मला तर फनी आवडतात. मला दोन्ही आवडतात, रोमॅन्टिक पण आणि फनी पण. आणि मराठी प्रिफरेबली मला जास्त नाटकाचा शौक आहे, आणि मूवीज पण मराठी पाहिला, म्हणजे मला कोणी विचारलं मराठी जाते की हिंदी, तर मी मराठीला. आता एक गमतीदार प्रश्न, मला असं वाटतं तो गमतीदार आहे की एक आठवडा विदाऊट ब्रश वापरता की एक आठवडा विदाऊट आंघोळ? हे 2 ऑप्शन आहे, एक चूज करावंच लागेल. मामी, कुठलं चूज करशील? विदाऊट अंघोळ राहू शकते, ब्रश शिवाय नाही. मामा? कोणता ॲनिमल तुम्हाला बनायला आवडेल? टायगर की एलिफंट? गुड क्वेश्चन. टायगर. मला पण. काय लिहायला आवडेल, गोष्ट की कविता? मी कविता लिहित होतो, कविता. मामीला? मला असं लिहायचं जास्त असं शौक नाही. या दोनपैकी काय? दोनपैकी पैकी काय? गोष्ट. अच्छा. वर्ल्ड विदाउट पॉवर्टी की वर्ल्ड विदाउट डिसीजेस? आय विल गो फॉर वर्ल्ड विदाउट डिसीजेस. मी पण. दॅट विल ब्रिंग पॉवर्टी टू वर्ल्ड. डिसिजन्स जे घेता, माइंड और हार्ट? So my most auditions will be by mind, not by heart. बाय माइंड. माझं हार्ट जास्त. सो म्हणजे व्हॉट विल यू चूज, मोर टाईम और मोर मनी? तुमच्या हातात
मोर टाइम हवा की मोर मनी हवं तुम्हाला? आय प्रिफर टाइम. मी पण. कारण मनी म्हणजे ठीक आहे, येत जात राहते. टाईम जास्त महत्त्वाचं. टाइम इज मनी. बस. सो आता सो नाव आम्ही काही म्हणजे व्यक्तींची नावं घेऊ. क्विकली तुम्हाला पटकन काय डोक्यात येतं ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो मामी, विकास. एकदम डिसिप्लिन. हां. नीता. नीता असणारी बाई. शी इज जम्बल्ड. मोस्ट ऑफ द टाइम कन्या राशि का रियल रिप्रेझेंटेशन. आय से सो. दादा. दादा दादा मीन्स म्हणजे गोविंद पणजो. आजोबा. व्हेरी केअरिंग पर्सनॅलिटी. नीता मामी, आई. तुझी आई. माझ्या आईच्या अशा फारशा आठवणी आहे म्हणजे, पण एक शब्दात तुला आईला डिफाईन काय करायचं? म्हणशील? केअरिंग. हां. नीता मामी. विपुल. राजा बेटा. बोली तो राजा बेटा. नाही दोघंच मला करता. Different, म्हणजे काय डोक्यात येतं? असं सेफ नाही खेळते. हां. म्हणजे आता मी म्हणजे आता याच्याबरोबर राहते सध्या जास्त जवळ म्हणजे विपुल. ओळखायला. विपुल म्हटल्यावर कुठला वर्ड डोक्यात येईल? हाय केअरिंग आहे. सगळे केअरिंग नाही आहे, काही तर वेगळं आहे ना. काय म्हणजे जे आहे ते सांग. विपुल केअरिंग तर नाही आहे. जलील. म्हणजे तिच्या करता. ओके, एनिवे. मामा सौमिल. सौमिल अ न्यू जनरेशन गाय. ओके. ओके. विकास मामा. कप्पू मावशी. हरफन मौला. मामी. वंदना. खूप इमोशनल आणि अशा एकदम काय म्हणतात मोठ्या बहिणीसारख्या. हां. सीमा मावशी. रियल छुटकी. जो छोटे बच्चे होते हैं सबके घर वैसी रियल रिप्रेजेंटेशन. सबसे छोटा जैसा बिहेव करता है. मामी किरण मावशी. किरण मावशी पण खूप अशी समजदार आणि एकदम असं काय म्हणू शकतो घरात जसं मोठं एक पॉझिटिव्ह. असं ना तसं त्याची. आणि मामी मेन सुटले म्हणजे आपले पिंगे आबू. पिंगे आबू तर आई बाबा सगळेच. ट्रू. म्हणजे ते इतके जास्त म्हणजे आमच्याशी तिघींशीच खूप जास्त इतके अटॅच आणि पहिल्यापासून आमचं जे काही असतं संवाद जे काही असतो तर त्यांच्याशी पहिले बोलतो. मामा रीता मावशी. सही में साली. तो मला जे नीता मामीचं हे वाटलं इज मोर अबाउट केअरिंग. म्हणजे इट वॉज अबाउट केअरिंग म्हणजे सगळ्यांचं हे जास्त म्हणजे प्रभाव पडला असं म्हणतो. असं आता आमचा जो नेक्स्ट सेक्शन आहे नाव ठेवलं आम्ही ज्ञानी. की आपण सगळे ज्ञानी आहेत, आपण काही कमी नाही आहे कोणापेक्षा. तर एक रिसेंट जे काही घटना घडली आहे त्यातनं एखाद्या याच्यावर क्विकली तुमचं ओपिनियन आम्ही विचारतो आहे. तर आम्हाला वाटतं की गिवन दॅट विपुल US आहे, तर ट्रम्पनी H1B विजा करता मध्ये जे केलं होतं की इतकं असेल तर करावं लागेल, नाही तर यू हॅव टू कम बॅक, याच्यावर क्विकली तुमचं काय ओपिनियन आहे? ते चेंज झालं आहे ते सगळं आहे, पण म्हणजे जनरली काय ओपिनियन आहे? व्हॉट USA इज डुईंग? म्हणजे इथे आला तर मला फारच आवडेल. म्हणजे असाच आहे ना प्रश्न की नाही म्हणजे त्याच्यावर तुमचं ओपिनियन काय? तो बरोबर करतोय, चूक करतोय, करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, काय ओपिनियन आहे? अच्छा त्याच्याबद्दल हां त्याचं तसं चूक म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत जो काय काय करतोय तो ते नाही आहे बरोबर ना. मामा? He is right in his way of doing it. He's doing his own country. हां So that affects me for sure, but he's right. बरोबर. ओके. सो नाव नेक्स्ट सेक्शन आहे आमचा, ज्याचं नाव आहे डाऊन द मेमरी लेन. नावावरूनच कळलं असेल की आम्ही तुम्हाला काही फोटो दाखवू, तुम्हाला त्या फोटोबद्दलच्या ज्या काही आठवणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत की काय आहेत. तर फर्स्ट फोटो रसिका तू विचार. मामा हे काय आहे?
या फोटोची काय मेमरी आहे? हे आम्ही दाखवायला केलं तर की म्हणजे आय वॉज फेमस फॉर ड्रिंकिंग. हां हां. पण हे तिघही पियत होते आणि ते मला फसवायच्या विचारात होते की मी सिगरेट पण ओढतो, पण मी तिघांना करायला लागलो. पण म्हणजे बाकीचे दोघं खरोखर हे पित होते आणि हे मित्र नाही, नातेवाईक. नाही हो. हे एक माझा साडू आहे आणि एक माझे सासरे. ओके. ओके, तर घेतात तिन्ही, पितात ती तिन्ही, पण असे रेग्युलर ना. तर मी म्हटलं हे बघा तुम्ही करता पण फसतो मी. तर म्हणा ठीक आहे तू करतो, मी पण तुम्ही ते photo कंपनीला काढा. बसतात. हा म्हणजे कंपनीला कधीच नाही येत मी. मी तेच म्हणतो ना, मी पण कोणतं असं रेग्युलर अड्ड्यावर जाऊन पियेतो. असं नाही माझं म्हणणं, पण सो आय गॉट देम फ्रेम्ड. ओके. ओके. नीता मामी, हा फोटोवरनं काय आठवत आहे तुला? ही खूप आमची छान मेमरी होती. आम्ही आग्र्याला गेलो होतो. अच्छा. आई बाबा आम्ही तिघी आणि माझे कझिन दोघं आणि काका खूप. आमची ती खूप छान ट्रिप होती. आम्हाला मी तेव्हा चौथी किंवा पाचवीत असेल. खूप छान मजा आली होती. विकास मामा, या फोटोवरनं? ये फोटो मैंने खींचा था तो असेच म्हणजे माझा एमटेकमध्ये मित्र होता, ते तो सरदार होता, त्यांनी लावून दिलं. पण दिस फोटो ट्रबल्ड मी अ लॉट. कारण याच्यानंतरच ते बॉम्बस्फोट व्हायचे सिख लोकांचे. अँड वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग आय वॉज स्टॉप मेनी प्लेसेस. आणि माझ्या बॅगेत ही फोटो असायची. मला हीच भीती वाटायची की जर मी बॅग उघडला तर मी जेलमध्येच जाईन. पण तरी फोटो घेऊन फिरायचंच. हां, हे आवडायचा फोटो म्हणून. ओके. मामी. हां, हे तर मला खूप छान वाटलं. कारण मी एकदा पवईला हायकोमध्ये होते. ती ही हर्षदा खानविलकर आहे, ती समोरनं येत होती आणि ती एकदम मी जाऊन जवळ तिला म्हटलं की मला तुझ्याबरोबर फोटो घ्यायचा आहे. ती म्हणे हो घे ना, व्हाय नॉट. कारण मग मी माझाच मोबाईलनी तिचा फोटो घेतला. आम्ही 2 मिनटं बोललो. मी तुझं ते सिरियल तेव्हा कोणचं सुरू होतं, पुढचं पाऊल की काय. अच्छा. नाही ते नाही, अजून दुसरं होतं जे आता सध्या मला वाटतं आता नाही आहे. तर तिच्याकरता आम्ही बोलले 2 मिनटं, मग ती निघून गेली. अच्छा. सो आता नेक्स्ट सेक्शन, त्याचं नाव आम्ही ठेवलं आहे जिथून सुरुवात केलं होतं, दॅट इज बचपना. आम्ही असे प्रश्न विचारणार आहोत. नाव बोथ ऑफ यू, आणि एकाच वेळेला जो प्रश्न राहील तो तुमच्या दोघांकरता राहील. गुड पोझिशन इज एक्झॅक्टली पोझिशन वी वॉन्ट. तू थोडीशी अशी आहे नाही त्याच्याकडे, विकास मावाकडे. आणि जो प्रश्न विचारल्यावर तुमच्या दोघांमधनं ज्या कुणाला वाटतं जी व्यक्ती ती गोष्ट करते त्याच्याकडे करायचं. तुम्हाला वाटतं स्वतःकडे तर स्वतःकडे करायचं. असं वाटलं रसिका, जसं मला विचारलं तर मी रसिकाकडे. यू हॅव टू पॉइंट द फिंगर. सो आणि फास्ट, जितक्या फास्ट होऊ शकेल तितकं. सो रसिका, दोघांपैकी कोण अॅनिव्हर्सरी विसरण्यामध्ये पटायत आहे? दोन्ही कोणीच नाही. ओके. गुड. कोण दोघांमधनं वाटतं की भांडण पहिले सुरू करेल? एखादी गोष्ट झाली, कोण पहिले सुरू करेल? दोघंच करतात, असं काही नाही आहे. अच्छा. ओके. कुठे बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्वीट ऑर्डर करणारं पहिलं कोण असतं? नॉर्मली तर नाहीच, आम्ही स्वीट नाही, दोघंच नाही करत. मुलं असतील तर मुलं करतात त्यांना पाहिजे. कोण जास्त ड्रामा करतं बिटवीन बोथ ऑफ यू? ड्रामा म्हणजे काहीतरी नाटक करून थोडंसं एखाद्या गोष्टीला थोडासा त्रास झाला वाढवून सांगायचं. मीच असेन, कारण ती म्हणते की तुम्हाला तुमच्याकडून मुलांनी शिकलं पाहिजे, तर मीच असेन. मामी, तुला यू हॅव टू पॉइंट अ फिंगर. म्हणजे कोण? मला प्रश्न तसा नाही. म्हणजे कोण थोडंसं नाटकं जास्त करतं? म्हणजे आपण नौटंकी कोण, किंग किंवा क्वीन असं म्हणतो ना, की कोण आहे? किंवा जसं मी असेल आमच्या दोघांपैकी जसं त्यातलं मी आहे. नाटकं मी करीन आहे. अच्छा. म्हणजे असं वाटतं बा मला, मी तर तसं कोण वाटतं? अच्छा. ओके. तुमच्या दोघांपैकी सरप्राईजेस कोण प्लॅन करता असं? अच्छा मामी. ओके. मामी, तुला यू हॅव ऑल्सो टू पॉइंट अ फिंगर. तुला असं वाटतं की तो करतो तर तू सांगू शकतेस ना असं? कोणी काही असेल. म्हणजे मामीच करते याचा अर्थ. तयार व्हायला कोण जास्त वेळ घेतं? आपल्या दोघांपैकी. हां, कोण? ऑफकोर्स, म्हणजे 5 मिनिटं जसं हे असेल तर मला 10 मिनिटं लागतील. ओके. कोण जास्त मोबाईल यूज करतं, स्क्रोल करता? दोघं. गाडी कोण जास्त नीट चालवतं? जेव्हा कोणी चालवायचं? ही चालवत नाही तर मीच चालवतो. ओके. कोण जास्त ॲडव्हेंचरस आहे तुमच्या दोघांपैकी? ग्रेट. अच्छा. नाव याच्यावर मला स्पॉन्टॅनियस पाहिजे उत्तर. हां मामी, जोपर्यंत हे होणार नाही मी तोपर्यंत याच्यावरच गाडीवर अटकीन.
पटकन करायचं. मी असेल तर मी, समोरचा असेल समोर. आय लव्ह यू कोण जास्त वेळा म्हणतं? कोणीच नाहीच म्हटलंय. एकदा म्हटलं असेल तर कोणी म्हटलं असेल तोपर्यंत नाही म्हटलं. नाही म्हटलंय. अच्छा मला तू आवडते असंही नाही म्हटलं. मी तर नाही म्हटलं. तू म्हटलं? नाही. मी नाही ऐकलं. अच्छा आम्ही ऍक्च्युली आय टेल यू दिस टाइप ऑफ क्वेश्चन. आय मीन वी हॅव नॉट फ्रॉम दॅट. नाही आम्हाला नाही वाटत तुम्ही असे की खूप जुने. नाही तसं नाही. नाही. आम्हाला हे जे म्हणायचं असेल तर आम्ही असंही म्हणजे फेशियल जेस्चर्स ऑल्सो वी कॅन. एक्झॅक्टली दॅट इज Correct. व्हॉट द नेक्स्ट So- क्वेश्चन इज. सो व्हॉट्स युअर पार्टनर्स लव्ह लँग्वेज? वर्ड्स, टाइम, गिफ्ट्स, टच और ऍक्ट्स? असं कुठल्या ह्याच्याने म्हणजे मेसेज पास ऑन होतो की म्हणजे म्हणजे प्रेम by तुमचं touch. दिसतं की असं काही नाही तर बरेच जण नुसतं असं जरी केलं किंवा असं म्हणजे काय असं की तुम्हाला कळतं की हा बघून आहे की ओरडायला touch लागली म्हणजे कळतं मला. प्रेम. मला गिफ्ट. मला अच्छा मामा भरपूर गिफ्ट देतो. अच्छा वा वा वा. ओके. कुठली कोण जास्त गिफ्ट्स देतं? मामा. हां ओके. तुला काय वाटतं मामा म्हणजे तू की? मीच- ओके. हु इज मोर ऑर्गनाइज्ड, मामी की मामा? मी. मामा. मामा. टी व्ही जेव्हा बघता तर टी व्हीचं रिमोट कंट्रोल जास्त कोण कंट्रोल करतं? फ्रँकली स्पीकिंग शी ओनली वॉचेस टीव्ही. मी नाही करत. ओके. ते जास्त पाहतच नाही. आणि Okay. उठल्यानंतर बेड कोण बरोबर बनवतं? बेड कोण म्हणजे मेक्स बेड? मामा आपले आपले साजरी स्वतःच घरी करतो. अच्छा. दुसरा गेम आहे याच्यामध्ये तुमची खरी कसोटी आता बघू आपण याच्याने लागतं. तर मामा डम शॅरेट्स तुला आणि एकदम इट इज ओनली 30 सेकंड्स. 30 सेकंड्समध्ये ॲक्ट करायचं आहे. मामी तुला तो पिक्चर ओळखायचा आहे. तर मी तुला दाखवतो पिक्चरचं नाव काय आहे आणि तुला ॲक्ट करायचं आहे. तू तिथूनच ॲक्ट कर. पण आम्ही खूप पुअर आहे याच्यात. जे काय जसं जमेल. जितकं जमेल तितकं. इतके वर्ष बरोबर राहत आहे तर बरोबर सगळं लँग्वेज कळते सगळी. हां तर टाइम स्टार्ट्स नाव. हिंदी. आता हिंदी विंदी तर असं अच्छा, हां काही ठीक नाही. आहे थोडं बहुत चालेल Okay. म्हणजे एकदम इतकं स्ट्रिक्ट रूल नाही हिंदी आहे. आहे. हां. सा- अरे तसं का हां, तोंडाने ठीक आहे चालेल चालेल. पहिल्यांदा It's okay. असं- हां आम्ही खेळलोच नाही. मासोळी. हिंदी. मछली. मछली जल की रानी है. म्हणजे काय शब्द? फिश टँक नाही. मछली ओके. ठीक अजून दे आहे. ना 10-20 सेकंद दे हां ना. अजून काय आहे होतं? अजून आहे Correct. आहे. She should speak some words. हां मामी, तू म्हणजे काहीतरी तू जे हे लक्षात हे तर येतं. कर म्हणजे थोडंसं गेस कर. हां गेस करायला तुम्ही सांगितलं तरी चालेल बट जलबीन मछली. येस. करेक्ट 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 करेक्ट. सो नाव मामी तुझा चान्स आहे. तुला मूवी दाखवतोय आणि यू हॅव टू ॲक्ट. ते तो बीन वाजवत होता. आता मामी कर ऍक्ट. अरे देवा. हा मामा आता मामीकडे. सायलेन्स. त्याला कॉमेडी मूवी वाटेल. यू हॅव टू ॲक्ट हां मामी. चार शब्द हिंदी. त्याला म्हणजे कसं एक्सप्लेन करू. बरं तू शेवटचा वर्ड कर पहिले. अच्छा एक तो काम easy आहे. करू एक काम करू रसिका कारण मला हे प्रकार नाही समजत. तू सेकंड वर्ड
हा. ऍक्ट कर बघू मामा ओळखतो बापरे का. मी हम्म. बापरे कसं करीन मी काम. अरे नाही, नाही, जमते. मला तसं हे झालं. बताओ खुद को नहीं आता. बाल, जुल्फें, काला, हम्म, काली, सफ़ेद, हम्म. रंग, सफ़ेद बाल, हम्म. नाही ते नाही मला. ओके लेट मी ट्राय. हां सो सेकंड हे आहे ओके, मिलिट्री, आर्मी, जवान. ओके आता फोर्थ जय जवान जय किसान. फोर्थ, मदहोश विचार में हिंदी. हाँ. मी सांगू. पागल, हां ओके बिस्तर, बिस्तर, बिस्तरला मराठीत गादी, नाही नाही झोपला, तू बोल ना मामी. लाकडी, अच्छा, हा, बोलू? लाकडी. लाकडी. तिला तर माहिती आहे ना. अच्छा ओके तुला तर हे कळलं. cheating. ओके एनिवे सो जो प्रयत्न होता तो होता पिक्चरचं नाव सांग मामा. पिक्चरचं नाव मी सांग. सांगलो. एक जवान, ये जवानी ये दिवानी. हां ये जवानी है ये दिवानी. दिवानी. दीवान, दिवाण. दिवाण दिवाण. मराठीमध्ये मी जवान करायचा करत प्रयत्न. होती की काळे मग हे पांढरं ते म्हातार झाला मग त्याला जवान असं करायचा प्रयत्न करत होती. तर त्याला कसं एक्सप्लेन करू. एनिवे एनिवे तर आता लास्ट सेक्शन काही नाही जे म्हणतात टिपिकल नाव सायोनारा. तर कसं वाटलं जो आमचा हा पहिला प्रयत्न होता तर कसं वाटलं तुम्हाला. खूप छान वाटलं. मला आवडलं पण मी जरा थोडीशी जास्त कॉन्शियस होती कारण मामा जितका असा म्हणजे आउटस्पोकन आणि असं एकदम बिंदास बोलू शकतो तितकं मला अशी कधीच सवय नसल्यामुळे ते मला असं फक्त हे वाटलं की तुमचे प्रश्न कोणचे होते ते माहीत नव्हतं म्हणून थोडंसं आत जावं लागलं. काही नवीन गोष्टी मलाही कळल्या यामुळे. मी असा विचार केला नव्हता. आय डोंट थिंक आय एव्हर रिमेंबर अगेन. सो आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण ही आता परत बघता येईल त्याच्या याच्यामध्ये. आणि नेक्स्ट टाईम आता तुम्ही उद्या निघाल. नेक्स्ट टाईम नीता मामी आपण जेव्हा भेटू दॅट इज इन डिसेंबर 13 डिसेंबर. तर तोपर्यंत तुला आठवून ठेवायचं आहे हू वॉज द फर्स्ट क्रश. नाहीये खरंच नाहीये असलं असतं तर मी हे सांगितलं असतं. मग आठवतं त्यात कोण वाटेल. नाहीच आहे. जबरदस्ती शोधूनच काढा. मुळीच नाहीये. मग काही नाही तर माझंच नाव घे ना मग त्यात काय. हां. हां ते पण म्हणजे आहे. द फर्स्ट क्रश वुड बी करेक्ट म्हणजे बिलकुल. आपण क्रश नाही. हां. तर ते हे म्हणजे अदर दॅन आता म्हणावं लागेल. तर आता इथे आपण संपवतोय आणि सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच की तुम्ही पेशंटली बसले आणि हे आम्हालाही केले. छान वाटलं आता आपण एक मग जॉईंट फोटो घेऊ आणि मग पॉडकास्टला थांबवू. मला खूप खूप पुढच्या वाटचाली करता आमच्याकडून शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू Thank सो असं छान मच. सगळ्या कपल्सची तुमच्या मित्रमंडळामध्ये नातलगांमध्ये असं छान त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा आणि Yes. हे त्यांच्यामध्ये पुढे माहिती आम्हाला जाणून घेऊ द्या. बिलकुल बिलकुल. Yeah. थँक्यू सो Thank मच. you. सो सायोनारा. रसिका सायोनारा. काय ठीक है. अभी ना एक आप वो क्रश वाला वापस क्वेश्चन पूछो. हम्म. नीता मामी तुझं फर्स्ट क्रश काय आणि जसंच त्यांनी विचारलं ना डायरेक्ट बोल लेमन क्रश बाय एमिस किचन. येस लेमन क्रश बाय Ami's Kitchen. Ami's Kitchen. अमूज ना? अमू ने एमी एम्मी आहे का Ami's Kitchen. मला वाटलं. रिसर्च एमी. R&D डिपार्टमेंट थोडंसं वीक आहे. म्हणजे ते अमूज वरनच आहे ना ते? एमीस एमीस हा म्हणजे हो एमी आता लेमन क्रश. थांब मी परत विचारतो मग ते आपल्याला मध्ये स्वामीलचे लिहूनच टाकावं लागेल त्याच्यामध्ये किंवा तिलाच उत्तर देऊ. मी तर क्वेश्चन विचारलाच आहे मग परत विचारू का. नाही पण कारण मी विकास मामालाही विचारलेलं आहे ना. अच्छा, ठीक आहे. पुन्हा विचार ना आताच शेवट केलं हा, ना. टाकून देतो. हा. हा टाकू हे का. मामी तेव्हा तू उत्तर दिलं नाहीच
So you have to tell. First crush. लेमन क्रश. बाय एम ठीक आहे. हां ओके ओके परत ते कर एकदा. अच्छा हां ओके. ओके. हसतो काय रे सौम्य तूच मला सुचवलं आता. वही तो मैं इसलिए सोचा, मैं जितना मैं सोचा था फनी होगा उतना ही फनी था. हा ना. बस एक दो बार और करा. बघ नाव येईल एखादं. आता थोडा विचार करून मग सांगले म्हणजे. अच्छा ओके. कर. मामी फर्स्ट क्रश. लेमन क्रश बाय एमिस किचन. वाव. ये मला रिएक्शन द्यायची काय गरज नाही. मी तर देणे मारे वा. ये रिएक्शन कशी? अरे ये सब इनोवेटिव आइडियाज हैं. यू थिंक दिस इज नॉट करेक्ट बट दिस मे बी लाइक्ड बाय पीपल. फोटो का क्या करना है आपको? अभी तो साथ में हम लोग लोग फोटो खींच इसको लेंगे, आखिर में डाल देंगे. अच्छा, वैसे. हाँ तो वैसे खींचते तुम्ही हैं वैसे नहीं खींचला करना सामने है. वाल्यांचे खींचेगा ना कारण की सेल्फी मध्ये खूप नीट येत नाही. हाँ तू ही खींच ले किसी भी एक कैमरा ले. से, हम चारों का ऐसे ही बैठे हुए आणि हैं. तुझ्या मोबाईलने खिचून घ्या. खींचूंगे. Oh, iPhone, iOS will catch us.